पाप पुण्ये अशेषे पासींच असतुन देखे आणि साक्षी ही होऊन ठके येरी गोठी कायसी पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊन खेळे परी अमूर्तपण न मैळे दादुल याचे तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमरा. पार्था, परमेश्वर सर्वांच्या अगदी निकट असतो, परंतु कोणाच्याही पापपुण्यांचा तो हिशोब ठेवत नाही. इतकेच काय तर त्या पापपुण्यांकडे तो ढोंकूनही बघत नाही. तो साक्षीभूत असतो असे जे आपल्याला वाटते ते सुद्धा खरे नाही, कारण तो या पापपुण्याचा साक्षी सुद्धा नसतो. तर मग इतर गोष्टी मी तुला काय सांगाव्यात? मूलतः परमेश्वर निर्गुण निराकार, फक्त तो मूर्त आकार घेऊन देहाच्या आश्रयाने क्रीडा करतो. परंतु या समर्थ परमेश्वराचे अमूर्तपण किंचितही मलिन होत नाही. तू हे लक्षात घे की विश्वाची निर्मिती त्याने केली, पालनही तोच करतो, संहारही तोच करतो, असे जे बोलले जाते ते केवळ अज्ञान आहे. ते अज्ञान जय समूळ तुटे तै भ्रांतीचे मसैरे फिटे मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. एथ ईश्वरु एकु अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. ऐसे निविवेके उदो चित्ती तयासी भेदु कैचा त्रिजगती देखे आपुलिया प्रतीती जगचे मुक्त. जैशी पूर्व दिशेचा रावळी उदयाची सूर्ये दिवाळी की येरी ही दिशा तियेची काळी काळीमा नाही. जेव्हा मानवी मनातील अज्ञान संपुष्टात येते तेव्हा भ्रमाची काजळी नष्ट होते, मोह संपुष्टात येतो. तेव्हा परमेश्वर हा अकर्ता आहे याची तीव्र जाणीव होते. ईश्वर अकर्ता आहे याचे ज्ञान एकदा का झाले, मनाला ते पूर्णपणे पटले की मीच ईश्वर आहे हे तुझ्या ध्यानात येईल. मी कालातीत आहे याचे ज्ञान तुला होईल. चित्तामध्ये या ज्ञानाचा उदय एकदा का झाला की मग अशा ज्ञानी पुरुषांना त्रैलोक्यात कुठेही भेद जाणवणार नाही. या आत्मज्ञानाने हे विश्व मुक्त आहे हे तो समजून घेईल. सूर्यामुळे पूर्व दिशेला प्रकाशाची दिवाळी साजरी होते आणि इतर अंधार भारल्या दिशासुद्धा त्या क्षणी उजळून निघतात हे तू ध्यानात घे. बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. ऐसे व्यापक ज्ञान भले जयांची या हृदयाते गिवसत आले तयांची समता दृष्टी बोले विशेषू काही. एक आपण पाची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येथ. परी दैव जैसे कवतिके कहींची दैन्य न देखे का विवेकु हा नोळखे भ्रांती ते जेवी. ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृतनायके कानी मृत्युकथा. हे असो संताप कैसा चंद्रन स्मरे जैसा भूती भेदु नेणती तैसा ज्ञान येते. निष्काम कर्मयोगाशी बुद्धी एकदा का निश्चयात्मक पातळीवर स्थिर झाली आणि आत्मज्ञान झाले, आपण ब्रह्मरूप झालो आहोत हा निश्चल भाव मनी एकदा का ठसला, रात्रंदिवस ब्रह्मतत्वात लीन झाले की असे महान व्यापक ज्ञान ज्यांच्या हृदयाचा शोध घेत आले, अशा साक्षात्कारी पुरुषाच्या समदृष्टीचे कोणत्या श्रेष्ठ शब्दांनी वर्णन करू सांगू पार्था. असे हे आत्मज्ञानी पुरुष स्वतःमध्ये जसा ब्रह्मभाव प्रत्यक्ष अनुभवतात तसाच ते विश्वामध्ये अनुभवतात. यात आश्चर्य कसले?
परंतु तुला मी एक सांगतो, सुदैव जसे स्वतःला बाजूला सारून गमतीने दारिद्र्याला पाहणार नाही, विवेक जसा भ्रमाला अजिबात ओळखत नाही किंवा सूर्य स्वप्नात सुद्धा अंधार अनुभवू शकत नाही, अमृताला जसे मृत्यूकथा म्हणजे काय ते ठाऊक नाही, तीव्र दाह म्हणजे काय हे जसे पूर्णचंद्राला आठवत सुद्धा नाही, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाला भूतमात्रांमध्ये भिन्नत्व जाणवत नाही. मग हा मशकू हा गजू, की हा श्वपचू हा द्विजू, पैल इतरू हा आत्मजू, हे उरेल के. ना तरी हे धेनु हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया. एथ भेदु तरी की देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीची नाही आघवा, आता विषमुकाई. एकदा का चित्तात समदृष्टी दाटून आली की हे चिलीट हा हत्ती, हा चांडाळ हा ब्राह्मण, हा कोणी तिराईत हा माझा मुलगा, हा भेद उरतच नाही. किंवा ही गाय हा कुत्रा, हा एक श्रेष्ठ हा कनिष्ठ, हे वेगळेपण मनी कधी ठसतच नाही. तुला मी सांगतो, जो जागा आहे त्याला स्वप्न कसले रे पडणार. जर अहंभावनेने जगणेच उरले नाही तर हा भेद कुठला. ज्यांच्यापाशी हा अहंभाव नांदतो आहे त्यांना हे भेद जाणवतात. हा अहंकार आणि अहंभाव एकदा का नष्ट झाले की द्वैतच संपते. म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. जिही विषय संगुन सांडिता, इंद्रियातेन दंडिता, परिभोगिली निसंगता कामे विण. जिही लोकांचे आधारे, लौकिकेची व्यापारे, परिसांडिले निदसुरे लौकिकु हे. जैसा जना माझी खेचरू, अस तुची जना नोहे गोचरू, तैसा शरीरी तो परी संसारू, नोळखे तयाते. हे असो पवनाचे निमेळे, जैसे जळींची जळ लोळे, ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. तैसे नामरूप तयाचे, एरहवी ब्रह्मचितोसाचे, मनसाम्या आले जयाचे सर्वत्र गा. ऐसे समदृष्टी जो होये, तया पुरुषा लक्षण ही आहे, अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे. ज्याच्यापाशी समदृष्टी नांदते आहे त्याला हे निश्चितपणे ठाऊक असते की सर्वत्र निरंतर समत्वाने राहणारे हे एकमेवाद्वितीय ब्रह्म आहे आणि हा अद्वय भाव तो स्वतः झाला आहे हे त्याला ठाऊक झालेले असते. याचा सोपा अर्थ असा की परब्रह्म सर्वत्र आहे या भावनेने तो समष्टीकडे समदृष्टीने पाहतो. त्याच्या मनात त्यामुळे कुठल्याही प्रकारचे द्वैत डोकावत नाही. इंद्रियांवर कसलीही बंधने न घालता किंवा त्यांच्यावर कसलेही नियंत्रण न ठेवता, विषयासक्ती न सोडता निरीच्छपणे विषयांचा भोग घेतो. लोकांमध्ये राहून लोकांप्रमाणे व्यवहार करून लौकिक क्रिया करतात, परंतु लोकांपाशी दाट काळोखासारखा वेढलेला जो अज्ञानाचा विषमदृष्टीचा अंधार असतो त्याचा तो त्याग करतो. पिशाच जसे लोकांमध्ये वावरते, परंतु पिशाचाचा वावर लोकांना जसा कळत नाही, त्याप्रमाणे हे आत्मज्ञानी योगी पुरुष मानवी शरीर धारण करून लोकात वावरत असतात, परंतु प्रापंचिक माणूस त्यांना कधी ओळखत नाही. पार्था, तुला एक सांगतो, वाऱ्याच्या संगतीने पाण्यावरच तरंगाचे जसे कल्लोळ उठतात, परंतु लोक मात्र त्यांना लाटा म्हणतात, तसे ज्या पुरुषाचे मन आणि चित्त सर्वांच्या ठायी सम झाले, मग त्यांचे नाव आणि रूप वेगळे के असेना, त्यांना ब्रह्म म्हणूनच ओळखावे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले,
पार्था, असा जो समदृष्टी असलेला पुरुष, त्याची लक्षणे तुला थोडक्यात सांगतो. तरी मृगजळाचे निपुरे, जैसे न लोटिजे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे, पातला जो. तोची तो निरुता, समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पंडुसुता, तोची ब्रह्म. मृगजळाचा पूर आल्याने पर्वत जसा वाहून जात नाही, त्याप्रमाणे शुभ आणि अशुभ काहीही समोर ठाकले तरी ज्याच्या मनी कुठलाही विकार निर्माण होत नाही, तोच तात्विकदृष्ट्या कृतार्थ आयुष्य जगत असतो. कारण समदृष्टीने हे विश्व अनुभवण्याची त्याच्यापाशी ताकद असते, तो ब्रह्मरूप असतो. जया आपण पे सांडून कही, इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषय न सेवी हे काही, विचित्र येथ. सहजे स्वसुखाचे नि अपारे, सुरवाडे अंतरे, रचिला म्हणून बाहिरे, पाऊल न घाली. सांगे कुमुद दळाचे नि ताटे, जो जेविला चंद्र किरणे चोखटे, तो चकोरुकाई वाळवंटे, चुंबितो आहे. तैसे आत्मसुख उपाईले, जयासी आपण पाची फावले, तया विषयो सहज सांडवले, सांगू काही. एरहवी तरी कौतुके, विचारून पाहे पानिके, या विषयांचे निसुखे, झकवती कवण. आत्मसुखात रत झालेला पुरुषोत्तम आत्मस्वरूपाला सोडून इंद्रिय सुखाच्या गावाला त्याचे कधी येणे घडत नाही, यात आश्चर्य कसले. आत्मानंदाच्या सुखाच्या अपरिमित लाटा अंतःकरणात उसळत असल्यामुळे हा पुरुष बाह्य सुखाच्या दिशेने एक पाऊलसुद्धा उचलत नाही. जो कमलदलाच्या पात्रांमधून शांत शीतल चंद्रकिरणांचे सेवन करतो, तो चकोर कधीतरी वाळवंटात आपली चोच खुपशील का? त्याप्रमाणे जो योगी पुरुष आत्मसुखात तल्लीन झाला आहे, तो विषय सुखाचा कायमसाठी त्याग करतो, हे काही मला नव्याने सांगायला नको. पार्था, एरवी तुला सांगतो की तू केवळ विचार करून पहा की या विषय सुखाच्या विचाराने कोण कोण मोहित असतात, कोण कोण या विषय सुखात फसते. जिही आपण पे नाही देखिले, तेची इही इंद्रियार्थी रंजले, जैसे रंक का आळुकैले, तू शांते सेवी. ना तरी मृगे तृषा पीडिते, संभ्रमे विसरोनी जळांते, मग तोय बुद्धी बरडीते, ठाकून येती. तैसे आपण पे नाही दिठे, जयाते स्वसुखाचे सदा खराटे, तयासीची विषय हे गोमटे, आवडती. एरहवी विषयी काही सुख आहे, हे बोलणेची सारिखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे, जगा माझी. सांगे वात वर्ष आत पुधरे, ऐसे अभ्रच्छायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे, करावी का. म्हणून विषय सुख जे बोलिजे, ते नेणता गावाया जल्पिजे, जैसे महुर का म्हणिजे, विषकंदाते. ना तरी भौमा नाम मंगळू, रोहिणी ते म्हणती जळू, तैसा सुखप्रवादु बरळू, विषयिकू हा. भुकेलेला दरिद्र माणूस कोंडासुद्धा खातो आणि त्यातच आनंद मानतो. त्याप्रमाणे ज्याला आत्मदर्शन झाले नाही, तोच इंद्रियांपासून प्राप्त होणाऱ्या विषय सुखात रममाण होतो. तहानेने व्याकुळ झालेली हरणे संभ्रमात पडतात आणि जळाचा विसर पडून मृगजळाचा भास होणाऱ्या बरड रानाकडे धावत सुटतात. त्याप्रमाणे ज्यांनी साक्षात्काराचा प्रत्यक्ष अनुभव घेतला नाही, त्यांच्यापाशी आत्मसुखाचा पूर्ण अभाव आहे.
अशांना विषयसुखामध्ये अत्यंत रुची असते. विषयसुखात काय आनंद आहे? वास्तविक हे बोलणे योग्य नाही. तुला मी एक विचारतो, विजांच्या चमचमाटाने विश्वात लख्ख प्रकाश का पडत नाही? मेघांच्या छाया ज्या पडतात त्यापासून वारा, पाऊस आणि ऊन यापासून संरक्षण लाभले असते तर राहण्यासाठी 3 मजले वाडे बांधायला लागले नसते का? म्हणून तुला सांगतो, विषयापासून सुख लाभले असे म्हणणे म्हणजे विषारी कांद्यांना ते गोड आहेत असे म्हणावे लागेल. अर्थात अज्ञानी लोक तसे म्हणतात. पृथ्वीच्या पुत्राला म्हणजेच मंगळ या पापग्रहाला मंगल म्हणावे किंवा मृगजळास जळ म्हणावे, त्याप्रमाणे विषयापासून सुख मिळते असे म्हणणे म्हणजे केवळ बरळणे.